नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते। तहान लागणे हे एक आपले लक्षण आहे आणि ते नियमितपणे आपल्याला तहान ही लागतच असते। परंतु तहान लागण्याबरोबर इतर लक्षणे जर दिसत असतील तर ही तहान वेगळ्या कारणामुळे लागलेली आहे असे समजावे। दररोज आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाल्यावर आपल्याला तहान लागतच असते, यालाच आपण तृष्णा असे म्हणत असतो। परंतु विशिष्ट लक्षणे यासोबत जेव्हा निर्माण होतात त्यावेळेला ही तृष्णा, ही तहान वेगळ्या प्रकारची असते। ही नॅचरल अशी न म्हणता त्या आजाराच्या लक्षण स्वरूपात असते। तर आज आपण ही तृष्णा म्हणजे तहान वेगवेगळ्या आजारांमध्ये कशासोबत, कोणत्या लक्षणांसोबत असू शकते हे बघणार आहोत। म्हणजे जर आपल्याला ही तहान लागली असेल, ही नैसर्गिक आहे की कोणत्या आजारासोबत आहे हे आपल्या लक्षात येईल। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता। आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा। आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल। पहिल्या प्रकारची जी तहान असते ही जेव्हा आपल्या शरीरातील रस हा धातू कमी झालेला असतो त्यावेळेला निर्माण होते। आपल्याला माहितीच आहे, जसे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते की आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत। रस, रक्त, मांस, मेद, अस्थि म्हणजे बोन, अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो आणि शुक्र, शुक्र म्हणजे स्त्रियांमध्ये स्त्रीबीज आणि पुरुषांमध्ये पुरुषबीज। हे 7 धातू जर व्यवस्थित असतील तर आपली प्रकृती चांगली राहते। परंतु या 7 धातूंपैकी जो पहिला धातू आहे रस धातू, यामध्ये जर कमतरता निर्माण झाली तर आपल्याला ही तहान जास्त प्रमाणात लागत असते। मग ही दररोज लागणाऱ्या तहानपेक्षा वेगळी असते, म्हणून याकडे आपले लक्ष असणे गरजेचे आहे। ज्या वेळेला रसधातू कमी झाल्यामुळे आपल्याला वारंवार तहान लागत असते, अशा वेळी आपली त्वचा कोरडी पडते, जीभ कोरडी पडते, रुग्णाला वारंवार श्वास लागतो, चक्कर येते वारंवार आणि शब्द म्हणजे कोणाचे बोलणे आपल्याला ऐकावेसे वाटत नाही। हे इतर लक्षणं तहान सोबत असतात आणि यासोबत लघवीला देखील रुग्णाला फार कमी प्रमाणात होते। त्यामुळे असे लक्षण जर तहान लागणे यासोबत असेल तर आपल्या शरीरातील रसधातू कमी झालाय असे समजायचे आणि याच्या ट्रीटमेंटसाठी, याच्या चिकित्सेसाठी आपल्याला आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। तहान लागण्याचा दुसरा प्रकार असा आहे की ज्या व्यक्तींना खूप जास्त प्रमाणात घाम हा येत असतो त्या व्यक्तींना देखील तहान ही वारंवार लागत असते आणि ही तहान अगदी साध्या प्रकारची आहे। व्यक्तीला जेव्हा तहान लागते अशा वेळी त्या व्यक्तीने वारंवार पाणी प्यावे, तसेच नारळ पाणी, लिंबू पाणी यांचे सेवन देखील वारंवार करावे, म्हणजे जेणेकरून स्वेद प्रवृत्ती म्हणजे घाम जास्त गेल्यामुळे जी तहान निर्माण झालेली असते यामुळे जो रसक्षय होतो म्हणजे रसधातू कमी होतो, याकडे तो जाणार नाही आणि तिथल्या तिथे त्याचा जो रसधातू कमी झालेला आहे तो भरून काढण्यात येईल। खूप जास्त घाम आल्यामुळे जेव्हा तहान लागते अशा वेळी व्यक्तीला मूत्रप्रवृत्ती म्हणजे लघवीला देखील कमी प्रमाणात होत असते। तहान लागण्याचा तिसरा प्रकार आहे ज्या वेळेला आपण खूप जास्त प्रमाणात श्रम करतो, काम करतो, अशा वेळी देखील तहान लागते। व ही तहान देखील अतिशय साधी अशी असते। थोडासा आराम केला, पाणी भरपूर पिले किंवा लिक्विड डाएट घेतला तर ही तहान कमी होते। या वेळेला देखील घाबरण्याचे काहीच कारण नसते। तहान लागण्याचा चौथा प्रकार आहे ज्यामध्ये जर व्यक्तीला मधुमेह असेल, डायबिटीज असेल तर त्यांना वारंवार तहान ही जास्त प्रमाणात लागते। परंतु यासोबत व्यक्तीला लघवीला देखील जास्त प्रमाणात होत असते। तहान लागण्याबरोबरच व्यक्तीच्या हातापायांची जळजळ होते, खूप जास्त प्रमाणात लघवीला होते, तसेच लघवीला गढूळ प्रमाणात होत असते, तोंड कोरडे पडलेले नसते, म्हणजे शरीरात पाण्याचे प्रमाण हे योग्य प्रमाणात असते तरी देखील व्यक्तीला तहान ही लागत असते। ज्या वेळेला तहान लागणे हे लक्षण डायबिटीज सोबत येते। तहान लागणे हे लक्षण विषबाधा असताना देखील होऊ शकते।
ज्या वेळेला विशिष्ट विषाची जेव्हा बाधा होते व्यक्तीला, त्यावेळेला त्याला वारंवार तृष्णा म्हणजे तहान ही लागत असते. अशा वेळी शरीरातील रसधातू देखील कमी झालेला नसतो किंवा शरीरातील पाणी देखील कमी झालेले नसते, परंतु तरी देखील तहान ही त्याला लागत असते. अशा वेळी तहान लागण्याबरोबर व्यक्तीला चक्कर येणे, चेहरा आणि शरीरावर विवरणता अशी जाणवते, म्हणजे विषबाधेचे लक्षण हे जाणवतात. त्याला लघवीला कधी जास्त प्रमाणात देखील होऊ शकते किंवा कमी प्रमाणात देखील होऊ शकते. त्यामुळे विषबाधा झालेली असताना देखील व्यक्तीला तहान जास्त लागते आणि त्याबरोबर ही लक्षणे निर्माण झालेली आढळतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्या वेळेला अन्नपचन हे योग्य प्रमाणात झालेले नसते, अशा वेळी देखील व्यक्तीला तहान ही जास्त प्रमाणात लागते. त्यावेळी शरीरातील पाण्याचा अंश देखील कमी झालेला नसतो, तरी देखील व्यक्तीला वारंवार पाणी पिण्याची इच्छाही होत असते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी न झाल्यामुळे व्यक्तीला मूत्रप्रवृत्ती म्हणजे लघवीला योग्य प्रमाणात आणि जास्त होतच असते. अशा वेळी केवळ पाणी न पिता थोडा काळ जाऊ द्यावा आणि अन्नाचे पचन योग्य प्रमाणात झाल्यानंतर ही तृष्णा, ही तहान लागणे आपोआपच कमी झालेली आढळते. अशा वेळी अन्नाचे पचन लवकर व्हावे यासाठी आपण कोमट पाण्याचे सेवन देखील करू शकतो, ज्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रमाणात होते. आणि यानंतरचा प्रकार आहे जी आपल्याला नैसर्गिक तृष्णा लागते शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे. हे अगदी साधारण अशी आहे. पाणी पिल्यानंतर हे लक्षण त्वरित कमी झालेले आढळते. तर अशा प्रकारे केवळ तहान लागणे हे एक लक्षण विविध आजारांमध्ये आपल्याला जाणवते. यापैकी काही जे आजार आहेत ते लगेचच कमी होणारे आहे, पण काही आजारांमध्ये आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवू शकता. तसेच आपल्याला विविध आजारांवर आयुर्वेदिक कन्सल्टेशन हवी असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. धन्यवाद.